Hello, dear students of mine. Today, let's learn the poem. Please don't read this poem. It's a funny name of the poem. Please don't read this poem. कृपया ही कविता वाचू नका. असं सुंदर मजेशीर असं नाव कवीने या कवितेला दिलेलं आहे. द पोएट हॅज गिवन ए फनी नेम, ए ridiculous name to this poem, an ironical name to this poem. So dear students, now let's learn the poem. केन नेस्बिट इज अ चिल्ड्रन्स पोएट. बालकवी आहेत केन नेस्बिट. ही राइट्स ह्युमरस पोएम्स. ते विनोदी कविता लिहितात. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस. ते बालकांच्या भावना त्याचप्रमाणे बालकांचे अनुभव हे व्यक्त करत असतात त्यांच्या कवितांच्या माध्यमातून. ऑर्डिनरीली ऑल ऑथर्स वॉन्ट पीपल टू रीड देअर लिटरेचर. सामान्यतः प्रत्येक कवीला म्हणजे सर्वच साहित्यिकांना असं वाटतं की आपलं लिहिलेलं साहित्य जे आहे ते लोकांनी वाचावं. बट फनीली द ऑथर ऑफ दिस पोयम कीप्स ऑन वॉर्निंग द रीडर नॉट टू रीड हिज पोयम. मात्र मजेची बाब अशी आहे की साहित्यिकाला वाटतं किंवा साहित्यिक या कवितेचे जे साहित्यिक या कवितेचे जे कवी आहेत ते एक प्रकारे संकेत देत आहेत, एक प्रकारे इशारा देत आहेत की ही कविता जी आहे ती वाचू नका. द वॉर्निंग्स हॅव जस्ट द अपोजिट इफेक्ट. द वॉर्निंग्स हॅव जस्ट द अपोजिट इफेक्ट. आणि या इशाऱ्याचा आणि या संकेताचा विरोधीच परिणाम आहे. कारण जेव्हा असं म्हणतात की वाचू नको, हे वाचू नको, त्यावेळेस ते वाचले जातं. यू आर टेम्प्टेड इवन मोर टू रीड द पोयम. आणि एक प्रकारे तुम्हाला भुरळ घातले जात आहे की मोहात पाडलं जात आहे की तुम्ही ही कविता वाचावी. टेम्प्ट म्हणजे काय? भुरळ घालणे. बघा इथे एक सुंदरसा संवाद दिलेला आहे, तो संवाद आपण वाचूया. मिया सेज प्लीज डोंट बार्क सो लाऊडली. ती टोटो कुत्र्याला म्हणते आहे, छोटीशी जी मांजर आहे मिया, ती म्हणते आहे की डोंट बार्क सो लाऊडली. मोठ्याने भुंकू नकोस टोटो. टोटो सेज प्लीज डोंट गिव्ह मी इन्स्ट्रक्शन्स. मला सूचना देऊ नकोस, कृपया मला सूचना देऊ नकोस. पॅडी सेज डोंट वॉच सो मच TV. पॅडी म्हणतो आहे की खूप जास्त TV बघू नकोस. बिट्टू सेज डोंट ईट जंक फूड. बिट्टू म्हणतो आहे की जंक फूड खाऊ नकोस. म्हणजे बिट्टू या ठिकाणी म्हणतो आहे की जंक फूड जे आहे ते खाऊ नकोस. कुकू सेज डोंट यूज फेअरनेस क्रीम्स. कुकू काय म्हणते आहे की जे सौंदर्य प्रसाधने आहेत किंवा सौंदर्य संदर्भातली क्रीम आहेत ते वापरू नको. एक प्रकारे वॉर्मिंग अप आहे. पुढे आपण जाणार आहोत. हॅव यू एव्हर बीन टोल्ड नॉट टू डू सर्टन थिंग्स? डिड यू स्टॉप डुईंग दॅट इमिजिएटली और डिड यू कंटिन्यू टू डू सेम एनिवे? हॅव यू एव्हर बीन टोल्ड नॉट टू डू सर्टन थिंग्स? तुम्ही आतापर्यंत म्हटलेलं आहे का असं की हे करू नको ते करू नको म्हणून? नॉट टू डू सर्टन थिंग्स म्हणजे निश्चित काही बाबी करू नकोस हे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे का आतापर्यंत? डिड यू स्टॉप डुईंग दॅट इमिजिएटली? आणि तुम्हाला हे सांगण्यात आलेलं आहे का की आतापर्यंत या बाबी करू नकोस, आणि पुढे दिलेलं आहे की डिड यू स्टॉप डुईंग दॅट इमिजिएटली, आणि तुम्ही तत्परतेनं त्या गोष्टी करायला थांबवलेल्या आहेत का? और डिड यू कंटिन्यू टू डू सेम एनिवे? और डिड यू कंटिन्यू टू डू सेम एनिवे? का तुम्ही ते करायला त्याच्यामध्ये सातत्य ठेवलेलं आहे, ते करायला तुम्ही सलगता दाखवलेली आहे. मेक अ लिस्ट ऑफ युअर डोंट्स इन ग्रुप्स ऑफ 5. डिस्कस द लिस्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग टेबल. एक यादी बनवा. ग्रुपमध्ये तुम्ही एक यादी बनवायची आहे, एक गटामध्ये यादी बनवायची आहे की मेक अ लिस्ट ऑफ युअर डोंट्स म्हणजे काय करायचं नाही आहे त्याची यादी बनवायची आहे. डिस्कस द लिस्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग टेबल. यादीबद्दल चर्चा करा आणि खाली दिलेलं जे टेबल आहे, तक्ता आहे, तो पूर्ण करा. लिस्ट ऑफ डोंट्स. काय करू नका? डोंट वॉच TV सो मच टाईम.
Don't watch mobile phone for so much time. Do not wake up late in the morning. Don't read in moving car as well as don't quarrel in one another. Don't trouble to your friends. Stop doing it. Tried it or did it anyway. When you write stop doing it, हे करणं जे आहे ते थांबवलेलं आहे. त्याचप्रमाणे ट्राईड इट ऑर डिड इट एनिवे, प्रयत्न केलेला आहे किंवा ते कोणत्या प्रकारे तरी केलेलं आहे, जे कृत्य दिलेले आहेत ते. व्हेन यू राईट समथिंग or paint something or make something, do you want others to see it? Discuss the reasons for your answer. जस तुम्ही काही लिहिता, जस तुम्ही काही कशाला तरी रंग देता किंवा जस तुम्ही काहीतरी करता त्यावेळी डू यू वॉन्ट अदर्स टू सी इट, दुसऱ्यांनी ते बघावं अशी तुमची इच्छा असते का? डिस्कस द रिझन्स फॉर युअर ॲन्सर, तुमच्या कारणांबद्दल चर्चा करा. डिस्कस द रिझन्स फॉर युअर ॲन्सर, तुमच्या उत्तराची कारणांबद्दल चर्चा करा. येस. व्हेन आय राईट समथिंग आय वॉन्ट दॅट द रायटिंग ऑफ माइन is to be read by another persons and it should be, and I want to be praised the written article or poem or anyone or any story which I have written, it should be praised or admired by another person. It is my expectation. When I paint a picture, I want to be praised. I want to be praised the picture by my loved ones as well as by my friends, by my colleagues. And when I make something, I wish the thing which I have made to be admired by another one. So this is the discussion of reasons for my answer. Please don't read this poem. Now we are going to learn the poem. आता आपण प्रत्यक्ष कविता शिकणार आहोत. Please don't read this poem. It's only meant for me. That's it. Just move along now. There is nothing here to see. कृपया ही कविता वाचू नका. कृपया ही कविता वाचू नका. इट्स ओनली मेंट फॉर मी. ही माझ्यासाठी आहे. ही जी कविता ही फक्त माझ्यासाठी आहे. दॅट्स इट. जस्ट मूव अलॉंग. जस्ट मूव अलॉंग नाऊ. देर इज नथिंग हिअर टू सी. आणि या कवितेमध्ये बघण्यासारखं काही नाही आहे, त्यामुळे इथून तुम्ही चालते व्हा. बिसाइड्स आय एम शुअर you would rather just go outside and play. शिवाय मला खात्री आहे you would rather तुम्ही इथून जाल. you would rather मला खात्री आहे की you would rather तुम्ही काहीसं वाचाल किंवा काहीसं या कवितेला बघाल. just go outside and play, बाहेर जा आणि खेळा. केवळ बाहेर जा आणि खेळा. आत्ताच बाहेर जा आणि खेळा. सो पुट द पोयम डाऊन नाव. ही कविता खाली ठेवा. अँड स्लोली बॅक अवे, आणि हळूपणे बाहेर जा. हे व्हाय आर यू स्टील रीडिंग. अरे तुम्ही अद्यापही का वाचत आहात. दॅट इजंट व्हेरी नाईस. दॅट
दॅट इज नॉट व्हेरी नाईस. हे काही चांगलं नाही आहे. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. मी तुम्हाला नम्रपणे एकदा बोललो आहे. मी तुम्हाला नम्रपणे एकदा बोललेलो आहे. डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. तुम्हाला परत सांगण्याची वेळ येऊ देऊ नका किंवा मला भाग पाडू नका की मी तुम्हाला परत बोलावं, दुसऱ्यांदा बोलावं. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. मी तुम्हाला सांगतो आहे की ही खाजगी आहे. ही जी कविता आहे ही खाजगी आहे. डो नॉट रीड वन मोर लाईन. एकही ओळ वाचू नका. हे दॅट्स वन मोर, नाव स्टॉप इट. अच्छा, परत एकदा वाचली तुम्ही, परत एक ओळ वाचली, थांबवा आता. दॅट इज नॉट युअर्स, इट्स माइन. हे काही तुमची नाही आहे, माझी कविता आहे. यू आर नॉट अलाउड टू रीड धिस. तुम्हाला परवानगी मिळालेली नाही वाचायला ही कविता. यू रिअली हॅव टू स्टॉप. तुम्ही खरंच हे तुम्हाला थांबावं लागेल किंवा तुम्ही खरंच हे थांबवा आता. यू रिअली हॅव टू स्टॉप. तुम्हाला थांबावंच लागेल. इफ यू डोंट क्विट धिस इन्स्टंट आय स्वेअर आय विल कॉल अ कोप. तुम्ही जर आत्ताच थांबवलं नाही तर मी मग शपथ घेतो की मी पोलिसांना बोलवेल. स्वेअर म्हणजे शपथ घेणे, कोप म्हणजे पोलिसमॅन किंवा पोलीस. ही विल ड्रॅग यू ऑफ इन हँडकप्स. ते तुम्हाला हातकडे घालतील. ही विल लॉक यू अप इन जेल. ते तुम्हाला तुरुंगात टांगतील. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर until you are old. And leave you there forever until you are old and frail. आणि तुम्हाला ते तिथंच म्हातार होईपर्यंत सोडून देतील. फ्रेलचा अर्थ इथे दिलेला आहे बघा, वीक, अशक्त होईपर्यंत तिथे ते सोडून देतील. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. तुमचे मित्र तुम्हाला विसरतील. यू वोंट बी इव्हन मिस्ड. तुम्ही बिलकुल तुमची कोणी आठवण काढणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. तुमचे कुटुंब देखील विसरलेले असेल कदाचित की तुम्ही आहात म्हणून, तुमचं अस्तित्व आहे म्हणून. अँड ऑल बिकॉज यू रीड धिस इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन. आणि फक्त त्याचं एक कारण आहे की तुम्ही ही कविता वाचताय इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन, म्हणजे मजा घेण्याशिवाय ही कविता तुम्ही वाचताय. इट्स टू लेट नाव अमिगो. मित्र, आता खूपच उशीर झाला आहे. द पोएम्स नियरली डन. ही कविता जवळपास आता संपली आहे. देअर इज ओनली वन सोल्युशन. आता फक्त एकच उपाय आहे. हिअर इज व्हॉट यू विल हॅव टू डू. तुम्हाला आता ते करावं लागेल. टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुडंट रीड इट टू. आणि तुमच्या मित्रांना सांगा, तुमच्या कुटुंबियांना सांगा की त्यांनी ही कविता वाचली नाही पाहिजे. अतिशय सुंदर मजेशीर अशी कविता आहे. केन नेस्बिट यांनी लिहिलेली ही कविता, रचलेली कविता. इट्स अ फनी पोयम रिटन बाय केन नेस्बिट, who is children's poet, and I think that you have understood the poem. So dear students, if you have any question, please write in comment box. I will answer it as well as I can, as much as possible. And please do subscribe my channel, do like, share and comment the video. Thank you so much.